हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण सूरतची स्पेशल भजी करणार आहोत। टोमॅटोची भजी स्पेशल चटणीचा वापर करून चटपटीत अशी तिखट आणि आंबट अशी आपण भजी करणार आहोत। खूप टेस्टी होतात। ह्याच भजीला सूरतला टोमॅटोची पुरी सुद्धा म्हणतात। पावसामध्ये ही भजी खायला खूप मजा येते। खूप चटपटीत अशी आणि खूप टेस्टी भजी होतात। कसं करायचं चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। इथे मी बेसन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ ना आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते भिजवायचे। खूप पातळ नाही ठेवायचे। भजीसाठी आपण जसं पीठ भिजवतो ना तसंच थोडं जाडसर ठेवून घ्यायचंय। ह्याच्यामध्ये मी हळद टाकून घेते। इथे बघा आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे। इथे बघू शकता एवढं जाड आपल्याला पीठ भिजवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाहीये। आता हे आपण झाकण ठेवून 10 मिनिटं असंच बाजूला ठेवून घ्यायचं। इथे मी आळा घेतलेला आहे, त्याचे तुकडे करून घेतलेत। लसणाच्या 5-6 पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण 2 मिरच्या टाकून घ्यायचे आणि इथे भरपूर सारा पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतले। आता हे आपण ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे। ह्याच्यामध्ये ना आपण मीठ टाकून घ्यायचंय। मीठ आठवणीने टाका, कारण चटणी अळणी असेल तर ती खायला मजा लागणार नाहीये। भजी पण आपली अळणी लागतील। ह्याच्यामध्ये 1 लिंबाचा रस मी काढून घेतलेला आहे, ते टाकून घ्यायचंय। आता झाकण लावून पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचंय। इथे आपण चटणी वाटून घेतलेली आहे। आता ही एका भांड्यामध्ये ना काढून घ्यायची। इथे बघा पाणी न टाकता आपली चटणी अशी घट्ट व्हायला पाहिजे, पातळ नाही पाहिजे। इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेत। तर आपल्याला काय करायचे, त्याच्या ना अशा स्लाइस करून घ्यायचे। हा डेटाचा भाग येतो आपण काढून टाकून देणार आहोत आणि आपल्याला असं कट करून घ्यायचे, त्याचे स्लाइस करायचे। एवढ्या जाड्या आपल्याला ठेवायचे, एकदम पातळ नाही करायचे, एवढे असे जाडे करून घ्यायचे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टोमॅटो कडक असेल असाच टोमॅटो घ्यायचा, नरम टोमॅटो घ्यायचा नाहीये। असं पूर्ण लाल टोमॅटो घ्यायचे, पूर्ण पिकलेला असेल असं, आणि कडक घ्यायचे। तर ह्याचे आपण असे स्लाइस करून घेतलेले आहेत। सगळे स्लाइस बघा आपण असे जाडे जाडे ठेवलेले आहेत, जास्त पातळ केलेले नाहीयेत। इथे सर्व टोमॅटो आपण कट करून घेतले। आता आपल्याला काय करायची, ही चटणी आहे ना त्याच्या स्लाइस वरती आपल्याला लावून घ्यायची, व्यवस्थित असे पसरवून त्याच्यावरती लावून घ्यायचे। असे सर्व टोमॅटोना आपण लावायचे। चटणीचा जो आपण आंबटपणा केलेला आहे ना त्याच्यामध्ये आपण लिंब टाकून आंबट बनवलेली आहे, त्यांनी तिखट आणि असा आंबट खूप छान टेस्ट येणार आहे ह्या भजीला। गुजरातची फेमस भजी आहे ही। आपण बघूयात करून कशी लागते ती। खूप टेस्टी होते, मी खूप वेळा केलेली आहे, तुमच्याबरोबर म्हटलं शेअर करूयात। तर सगळ्यांना आपण अशी लावून घ्यायची। बघा सर्व टोमॅटोना आपण अशी चटणी लावून घेतलेली आहे। आता आपण तळायचे आहेत ते बेसन मध्ये, कसं तळायचं ते बघूयात। तर आपल्याला काय करायचं आहे, टोमॅटो ना असं बेसन मध्ये बुडवून घ्यायचंय आणि त्याच्यावरती असं बेसन वरती डीप करायचंय। चारी बाजूने छान आपल्याला असं बेसन लावून घ्यायचंय। इथे बघा बघू शकताय, व्यवस्थित असं आपल्याला लावून घ्यायचंय आणि तेलामध्ये सोडून घ्यायचंय। एक एक करून आपल्याला सोडून तळून घ्यायचे। इथे बघा किती मस्त आपली भजी तळून झालेली आहे। आता आपण काढून घ्यायचे, एका जाळीमध्ये काढून घ्यायचे आणि एक एक करून आपल्याला अशी सगळी भजी तळून घ्यायची। खूप टेस्टी क्रिस्पी अशी इथे आपली टोमॅटोची भजी तयार झालेली आहे। खूप मस्त क्रंची तर किती झाले तुम्ही बघू शकता, इथे आवाजावरूनच तुम्हाला कळेल क्रंची किती झालेले आहेत। कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।